Hello, my dear students and parents. Welcome to our Math Planet channel. मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता 4थी विषय गणित यामधील एक्झरसाइज नंबर 8 आज आपण सॉल्व करणार आहोत. ही जी एक्झरसाइज आहे ती क्वेश्चन्स बेस्ड ऑन नंबर्स 1 to 100 म्हणजे 1 ते 100 पर्यंत जे अंक आहेत त्यावर आधारित ही एक्झरसाइज आहे. अतिशय सोपी एक्झरसाइज आहे ही. तत्पूर्वी तुम्ही जर 1 to 7 पर्यंतच्या एक्झरसाइज जर पाहिल्या नसतील तर तुम्ही चॅनलवरती जा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये संपूर्ण एक्झरसाइज व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत. आपापली इयत्ता व्यवस्थितपणे निवडा आणि त्या इयत्तेच्या सर्व एक्झरसाइज तिथे दिलेल्या आहेत. चला तर आपण सुरुवात करूया. एक्झरसाइज नंबर 7 क्वेश्चन्स बेस्ड ऑन नंबर्स 1 to 100. हे पहा, या एक्झरसाइज मध्ये 7च क्वेश्चन आहे. अतिशय सोपी परंतु विचार करायला लावणारी ही एक्झरसाइज आहे, त्याच्यामुळे बिलकुल गडबड करायची नाहीये. ही एक्झरसाइज सॉल्व करण्यापूर्वी तुम्ही हा जो सेटअप आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या. 1 to 100 हे जे अंक आहेत यामध्ये जो शून्य असतो 1 to 100 मध्ये हा जो शून्य असतो तो 11 वेळा येतो आणि 1 हा 21 वेळा येतो आणि बाकीचे 2 to 9 म्हणजे 2 ते 9 पर्यंतचे हे जे अंक आहेत हे सर्व अंक हे 20 वेळा येतात. हे लक्षात घ्या. 0 11 वेळा येतो, 1 21 वेळा येतो आणि बाकी सर्व अंक हे 20 वेळा येतात. हे तुम्ही पाठच करून टाकायचं आहे. आता 0 हा अंक 11 वेळा येतो परंतु तो 10 संख्यांमध्ये येतो. हा 21 वेळा येतो परंतु तो 20 संख्यांमध्ये येतो आणि बाकीचे सर्व अंक हे 20 वेळा येतात परंतु ते 19 संख्यांमध्ये येतात. ठीक आहे, अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. चला तर आपण एक्झरसाइजला सुरुवात करूया आणि एक संपूर्ण एक्झरसाइज सॉल्व करताना हा सेटअप तुमच्या समोर तसाच्या तसाच ठेवतो म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते प्रश्न सोडवताना अतिशय सोपं जाणार आहे. चला, पहिला प्रश्न आहे. 1 to 100 या संख्यांमध्ये खालीलपैकी कोणता अंक प्रत्येकी 20 वेळा येतो? आता पहा, हा सेटअप आहे. त्यांनी विचारलंय की कोणता अंक 20 वेळा येतो. 0 आणि 1 हा अंक सोडून बाकी राहिलेले सर्व अंक हे 20 वेळा येतात, 2 पासून 9 पर्यंतचे. चला, 5 हा अंक 20 वेळा येईल का? हो, येणार आहे. 6 अंक 20 वेळा येणार आहे का? हो, तो सुद्धा येणार आहे. 1 हा अंक 20 वेळा येणार आहे का? नाही, तर तो 21 वेळा येणार आहे. 8 हा अंक 20 वेळा येणार आहे का? हो, तो सुद्धा येणार आहे. म्हणजे अ, ब आणि ड हे तीनही अंक 20 वेळा येणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. त्याच्यामुळे अ, ब आणि ड हे तीनही पर्याय असलेला ऑप्शन आहे 4. सो पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर. पुढे बघा, 1 to 100 पर्यंत 2 अंकी किती संख्यांच्या अंकांची बेरीज 11 येते? म्हणजे इंग्लिशमध्ये जर आपण वाचलं, हाऊ मेनी 2 डिजिट नंबर्स फ्रॉम 1 to 100 आर देअर हुज सम ऑफ डिजिट इज 11. म्हणजे असे किती अंक आहेत, किती संख्या आहेत की त्यांच्या अंकांची बेरीज ही 11 येते. आता हे सोडवत असताना आपण थोडंसं वेगळं पान घेऊया. ओके, आता काय करायचं, आपण छोट्या संख्यांपासून जायचं नाही, आपण मोठ्या संख्यांपासून जायचं. म्हणजे सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 1 अंकी, तर ती आहे 9 आहे आणि 2 अंकी संख्या सर्वात मोठी किती आहे? 99 आहे. आता 2 अंकी विचारलेले आहे, मग 2 अंकी संख्या सर्वात मोठी किती आहे? 99 आहे. आता 99ची जर बेरीज केली तर 11 येते का? नाहीये. मग 99च्या म्हणजे 91च्या पाड्यातली अशी संख्या शोधायची आहे आपल्याला की तिची बेरीज 11 येईल. तर ती संख्या आहे बघा 92. ओके ना? 92 म्हणजे 9 आणि 2 यांची बेरीज केली तर ती 11 येते. ओके, मग 92 लिहिलं. हीच संख्या आपल्याला आता उलटी लिहायची आहे. 29 लिहिलं सुद्धा त्यांची बेरीज 11च येणार आहे. आता
91चा जो आहे सिरीज त्याच्यामध्ये बघितलं. आता आपण 81च्या सिरीजमध्ये बघायचं तर 81च्या सिरीजमध्ये सापडते 83, त्यालाच उलटं करायचं झालं 38. आता 71च्या सिरीजमध्ये बघायचं तर त्याच्यामध्ये असते 74 आणि त्यालाच उलटं केलं तर 47 येणार आहे. आता 61ची सिरीज बघायची तर त्याच्यामध्ये आहे 65, त्याला उलटं केलं तर 56. ओके. आता 51ची सिरीज बघायची. 51च्या सिरीजमध्येच कोणती संख्या येणार आहे बघा 56, परंतु 56 इथं ऑलरेडी घेतलेली आहे म्हणजे आता आपल्याला थांबावा लागणार आहे. कुठे थांबायचं हे सुद्धा समजलं पाहिजे. आता एकूण किती संख्या तयार झाल्या पहा. 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजेच 1 to 100 पर्यंत अशा 2 अंकी संख्या 8 आहे की ज्यांच्या अंकांची बेरीज 11 येते. मग 8 कुठे आहे तर ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. सो दुसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. उगीच गडबड करायची नाही, व्यवस्थित आपल्याला समजलं पाहिजे, कारण कन्सेप्ट क्लिअर झाला तर तुमचा स्कोर वाढणार आहे. प्रत्येक गोष्टीत शॉर्टकट बिलकुल वापरायचा नाहीये. कन्सेप्ट क्लिअर होणं खूप महत्वाचं आहे. पुढे पहा. 100 पर्यंत 5ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती. म्हणजे 100 पर्यंत अशा आपल्याला संख्या काढायच्या आहेत की त्याला कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 5, तर 5ने पूर्णपणे भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती असं आपल्याला काढायचं आहे. आता एक लक्षात घ्या, पान थोडंसं आपण पलटी करूया. 5चा पाढा जर तुम्हाला येतो, ठीक आहे. 5च्या पाड्यामध्ये काही मुलं असं सोडवतात, 5च्या पाड्यामध्ये 5 10 50 म्हणजे एकूण 10 संख्या झाल्या आणि त्यातला 5 हा एक अंकी आहे म्हणजे राहिलेल्या संख्या 9 झाल्या. परंतु असं न सोडवता आपण काय करायचं आहे, साधी सरळ सोपी त्याला ट्रिक वापरायची आहे. पहा, काय करायचं आपण, 100 पर्यंत 5ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती. मग 100लाच 5ने भागूया ना. 100ला जर आपण 5ने भागलं तर 5 एके 5, 5 दुने 10 आणि 0 एकूण संख्या किती आल्या 20 संख्या आल्या. ओके, म्हणजे 20 भाग झाले. परंतु याच्यामध्ये 5 आणि 100 या संख्या गटात बसणार नाहीत. म्हणजे 5 ही एक अंकी आहे आणि 100 ही 2 अंकी आहे. ओके, म्हणजे ह्याच्यातून 2 संख्या आपल्याला मायनस करायला लागतील. संख्या किती राहिल्या 18. म्हणजेच 1 ते 100 पर्यंत 2 अंकी संख्या, सॉरी 100 पर्यंत 5ने निशेष भाग जाणाऱ्या 2 अंकी संख्या किती आहेत 18 आहेत. सो तिसऱ्याचं उत्तर ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर. चला, चौथा प्रश्न आपण बघूया. एकक स्थानी 4 हा अंक असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती. बघा, एकक स्थानी 4 हा अंक असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्यांची बेरीज किती आपल्याला विचारलेलं आहे. आता एकक स्थानी 4 हा अंक असणाऱ्या सर्व 2 अंकी संख्या आहेत म्हणजे तिथं 4 ही संख्या गेलेली आहे. चला, तर आपण पटपट 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 लिहून काढूया. एकक स्थानी 4 हा अंक असणाऱ्या संख्या म्हणजेच 2 अंकी संख्या पाहिजे, म्हणजे पहिली संख्या येणार आहे आपली 14. पहिली संख्या काय येणार आहे आपली 14. चला, लिहिली मी 14. नंतर काय येणार आहे 24, नंतर 34, नंतर 44, नंतर 54, नंतर 64, नंतर 74, नंतर 84 आणि नंतर 94 अशा संख्या येणार आहेत. आणि त्यांची आपल्याला काय विचारलेले, फक्त बेरीज विचारले आहे. चला, संख्या किती ते एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 संख्या आहेत आणि इथं बेरीज करताना 4 वेळा 9 आलेले आहे. 9 चोक 36, 36 आले, 6 हातचे आले, इथं 3 हातचे आलेले आहे बाजूला लिहिले बघा. 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 ह्यांची जर आपण बेरीज केली तर त्या फ्रेंड्स पद्धतीने करायची आहे. बघा, हा 1 आणि 9 हे झाले 10, हा 8 आणि 2 झाले 10, म्हणजे बघा 9 आणि 1 हा 10, हे दोघं जण झाले 20,
7 आणि 3 10 30, 6 आणि 4 झाले 40 आणि हे 45 आणि 45 आणि 3 48. ठीक आहे ना. सो 48 म्हणजे 48. सो 486 ही बेरीज झाली. किती पटकन बेरीज झाली पहा. मग सो 486 कुठे आहे ते आपल्याला शोधायचं आहे. तो आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये. ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. बिलकुल गडबड करायची नाही. आता 5वा प्रश्न पहा, व्यवस्थितपणे वाचूया आपण. 1 to 100 या संख्यांमध्ये 9 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? आता प्रश्न बघा. 1 to 100 या संख्येमध्ये 9 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? आता आपल्याला असणाऱ्या एकूण संख्या किती आहेत हे माहिती झालं की नसणाऱ्या संख्या किती आहेत हे ऑटोमॅटिक माहिती होणार आहे. बघा, 1 to 100 या संख्येमध्ये 9 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? आता हा सेटअप पहा तुमच्या समोर. ठीक आहे. हा सेटअप तुम्ही व्यवस्थित बघून घेतलेला असेल. पहा, 2 ते 9 या संख्या किती वेळा येतात? 20 वेळा येतात. परंतु तो 20 वेळा येतात, परंतु किती संख्यांमध्ये येतात? तर ह्या 19 संख्यांमध्ये येतात. ह्या 20 संख्यांमध्ये हा अंक 21 वेळा येतो आणि ह्या 10 संख्यांमध्ये हा अंक 11 वेळा येतो. आता असं का? कारण 99 या संख्येत 9 हा डबल येतो. तसंच प्रत्येक संख्या ही डबल असते, त्याच्यामुळं हे असं तयार होतं. ठीक आहे ना. तर आता बघा, 1 to 100 या संख्यांमध्ये 9 हा अंक नसणाऱ्या एकूण संख्या किती आहेत? आता 9 हा 19 संख्यांमध्ये येतो. ठीक आहे. आणि आपल्या एकूण संख्या किती असतात? 100 असतात. मग 100 मधून येणारा 9 किती वेळा? 19 वेळा. तो जर वजा केला तर ऑटोमॅटिक 9 हा अंक नसणाऱ्या संख्या राहणार आहेत. ठीक आहे ना. एकूण संख्या आहेत आपल्या 100. 9 हा 19 संख्यांमध्ये येतो. मग 19 जर वजा केले 100 मधून तर उत्तर किती येणार आहे? 81 येणार आहे. म्हणून 5व्याचं उत्तर 81 ऑप्शन नंबर 1 येणार आहे. सो ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. 6वा पहा, खालीलपैकी दशक व एकक स्थानी समान अंक असणाऱ्या 2 अंकी समसंख्यांचा गट कोणता? आता समसंख्या म्हणजे इवन नंबर तुम्हाला माहिती आहेत, ज्याच्या युनिट प्लेसला 0 2 4 6 8 हे अंक असतात ते इवन असतात. आता आपल्याला काय पाहिजे? दशक आणि एकक स्थानी समान अंक पाहिजे आणि 2 अंकी समसंख्यांचा गट आपल्याला पाहिजे. पहा, इथं 11 आहे, सेम आहे, परंतु इथं 15 आहे, हे वेगळं आहे. इथं 22 आणि 66 एकक आणि दशक स्थानी दोन्ही सारखा अंक आहे आणि ते समसुद्धा आहेत. त्याच्यामुळं ब हा ऑप्शन बरोबर आहे. इथे बघा 99 77 11 यांच्यामध्ये अंक सारखे आहेत, परंतु ते सम नाहीत, म्हणजे इवन नाहीत. त्याच्यामुळं हा ऑप्शन येणार नाही आहे. इथे बघा 44 88 इथं संख्या पण सेम आहेत आणि त्या इवन सुद्धा आहेत. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर ब आणि ड हे दोन्हीही येणार आहेत. म्हणजे फक्त ब आणि फक्त ड कुठे आहे तेवढंच आपल्याला फक्त शोधायचं आहे आणि ते आहे ऑप्शन नंबर 2 मध्ये आहे. म्हणून ऑप्शन नंबर 2 इज द राईट आन्सर. 7वा पहा आणि शेवटचा प्रश्न आहे. हा नेहमीप्रमाणे तुम्हाला असतो, मी फक्त उत्तरापर्यंत पोहोचवतो. जी मुलं व्यवस्थित उत्तरं देतील आणि स्वतःचं नाव तिथं व्यवस्थित कमेंट करतील तर पुढच्या व्हिडिओमध्ये त्यांचं नाव जाहीर करून त्यांचं अभिनंदन केलं जाणार आहे. एकक स्थानी 9 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या व दशक स्थानी 5 असणारी सर्वात लहान 2 अंकी संख्या यांची बेरीज किती? चला तर मी तुम्हाला क्ल्यू देतो, उत्तरापर्यंत पोहोचवतो आणि तुम्ही काय करायचं आहे, उत्तर त्याचं कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा, एकक स्थानी 9 असणारी सर्वात मोठी 2 अंकी संख्या. तर सर्वात मोठी 2 अंकी संख्या कोणती आहे? तर ती 99 आहे आणि त्याची एकक स्थानी 9 आहे, म्हणजे हे दोन्ही कंडिशन याला लागू पडतात. दशक स्थानी 5 असणारी सर्वात लहान 2 अंकी संख्या. आता दशक स्थानी 5 असावा, दशक स्थानी 5 असणारी सर्वात लहान संख्या कोणती होईल? ती 5 ने सुरुवात होणारी असेल, म्हणजे ती काय असेल?
50 असेल, कारण त्याच्यापेक्षा सर्व संख्या ह्या 5 दशकस्थानी असणाऱ्या मोठ्या असतील. मग काय करायचं आहे, तुम्ही ह्याची फक्त बेरीज करायची आहे आणि ह्याचं जे उत्तर आहे ते कोणतं येतं ते ऑप्शन कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि टाकताना उत्तर लिहिल्यानंतर समोर आपलं नाव लिहायला विसरायचं नाही. आशा करतो की या व्हिडिओमधील सर्व कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेल्या असतील. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशन बॉक्समध्ये व्यवस्थितपणे येणार आहेत. आता जाण्यापूर्वी तुम्हाला एक मजेशीर क्वेश्चन देतो मी. त्या क्वेश्चनचं उत्तरसुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. पहा, तुमच्यासमोर मी इथं ABCD लिहिलेली आहे आणि त्यांच्यासमोर क्रम दिलेले आहेत. पहा, ABCDEFG अशा पद्धतीने झेडपर्यंत लिहिलेले आहे आणि Aच्या डोक्यावरती 1, Gच्या डोक्यावरती 7, Hच्या डोक्यावरती 8, Mच्या डोक्यावरती 13. म्हणजेच ABCDमध्ये M 13व्या नंबरला येतो, H 8व्या नंबरला येतो, D 4थ्या नंबरला येतो, S 19 नंबरला येतो. अशा पद्धतीने ही कन्सेप्ट आहे. आता तुम्हाला मी एक नाव देतो सांकेतिक भाषेमध्ये म्हणजे अंकांमध्ये, तर ते नाव कोणत्या पद्धतीने तयार होते, ते नाव ॲक्च्युली काय तयार होते ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. आता उदाहरणार्थ हे कसं, तर पहा, उदाहरणार्थ जर अशी संख्या मी दिली, पहा इथे आपण व्यवस्थित कोरं पान घेऊया. मी इथं अशा पद्धतीने जर अंक दिले 18 + 1 + 13 अशा पद्धतीने मी जर तुम्हाला दिलं, तर तुम्ही ते याच्यावरून तयार होणारं नाव शोधायचं आहे. आता इथं प्लस आहे, ओके, परंतु इथं प्लस करायचं नाही. ही संख्या आपल्याला समजण्यासाठी आहे. आता 18 नंबरला काय असतो, तर 18 नंबरला असतो R, ओके. 1 नंबरला काय असतो, A, ओके. आणि 13 नंबरला काय असतो, M. मग ही स्पेलिंग काय तयार झाली, राम. अशा पद्धतीने ही स्पेलिंग तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला दुसरं एक नाव देत आहे, दुसरी एक संख्या देत आहे. त्याच्यावरून कोणतं नाव तयार होते ते तुम्ही व्यवस्थितपणे कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. बघा, परत सांगतो, इथं प्लस करायचं नाही. बघा इथे 19, प्लसने जर गडबड होत असेल तुम्हाला, नाही ठीक आहे, समजले तुम्हाला. आता 19 + 1 + 3 + 8 + 9 + 14. प्लस फक्त डिस्टन्स ओळखण्यासाठी आहे. तर तुम्ही याच्यावरून कोणतं नाव तयार होतं ते तुम्ही व्यवस्थितपणे टाकायचं आहे. म्हणजेच 19 नंबरला कोणता लेटर आहे, 1ला कोणता आहे, 3ला कोणता आहे, 8ला कोणता आहे, 9ला कोणता आहे आणि इकडे 14ला कोणता आहे. तर यावरून तुम्ही काय करायचं आहे, एक स्पेलिंग तयार करायची आणि कोणतं नाव तयार होते ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे. धन्यवाद.